मृत घोषित झालेली मुलगी पोलीस स्टेशनमध्ये जिवंत आली। एका मुलीला मृत घोषित करण्यात आलं। तिच्या वडिलांना आणि भावांना खून प्रकरणात अटक करण्यात आली, पण अचानक तीच मुलगी पोलीस स्टेशनमध्ये जिवंत येऊन पोहोचली आणि म्हणाली, मी जिवंत आहे, माझ्या वडिलांना आणि भावाला सोडा। मित्रांनो, ही घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदची आणि या एका चुकीमुळे संपूर्ण पोलीस विभाग हादरला आहे। प्रकरणाची सुरुवात एप्रिल 2026 बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा परिसरात धक्कादायक घटना समोर आली। एका महिलेचा अर्धवट जळालेला आणि मुंडक नसलेला मृतदेह आढळतो। संपूर्ण परिसरात खळबळ उडते। तपास सुरू होतो। काही दिवसात पोलिसांना संशय येतो की हा मृतदेह शिवानी कलमेकर नावाच्या तरुणीचा आहे। शिवानी अचानक बेपत्ता झालेली होती। यानंतर पोलिसांनी मोठा दावा केला, हे ऑनर किलिंग आहे आणि त्यानंतर पोलिसांनी शिवानीच्या कुटुंबियावर कारवाई केली। तिचे वडील व भावाला अटक केली आणि त्यांना बुलढाणा जेलमध्ये पाठवलं। माध्यमांमध्ये बातम्या झळकू लागल्या, मुलीच्या प्रेमविवाहामुळे कुटुंबियांनीच हत्या केली। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये शिवानीचे वडील आणि तिचा भाऊ यांना आरोपी बनवण्यात आलं। त्यानंतर आरोप होता की त्यांनी शिवानीचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला। त्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं आणि बुलढाणा जेलमध्ये पाठवण्यात आलं। संपूर्ण गाव हादरलं होतं। लोक म्हणत होते, स्वतःच्या मुलीचा खून करणारे बाप भाऊ बघा। पण खरी गोष्ट अजून समोर यायची होती। मित्रांनो, या प्रकरणात मोठा ट्विस्ट जेव्हा आला आणि अचानक एक दिवस जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये एक तरुणी येते। पोलीस तिला पाहून हादरतात, कारण ती दुसरी कोणी नसून शिवानी कलमेकरच असते। होय मित्रांनो, ज्या मुलीचा मृतदेह असल्याचा दावा पोलीस करत होते, ती मुलगी प्रत्यक्षात जिवंत होती आणि पोलीस स्टेशनमध्ये उभी होती। शिवानीने पोलिसांना स्पष्ट सांगितले, मी जिवंत आहे, माझ्या वडिलांना आणि भावाचा या प्रकरणात काही संबंध नाही, त्यांना तात्काळ सोड। हे ऐकताच संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरली। आता एक मोठा प्रश्न उभा राहिला, मग राजुरा परिसरात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा? पोलिसांचा हलगर्जीपणा। या घटनेनंतर पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले, कारण डीएनए रिपोर्ट येण्यापूर्वी अटक करण्यात आली होती। मृतदेहाची खात्रीशीर ओळख पटली नव्हती। फॉरेन्सिक रिपोर्ट पूर्ण नव्हता, तरी सुद्धा ऑनर किलिंगचा निष्कर्ष काढण्यात आला। त्यानंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त होऊ लागला आणि मग सुरू झाली पोलिसांवर कारवाई। आता बघू मित्रांनो, कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली। या प्रकरणात अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। त्यामध्ये प्रमुख नावे अशी, सुनील अंबुनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे माजी प्रभारी अधिकारी, नितीन पाटील, जळगाव जामोदचे स्टेशन प्रभारी, पंकज सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक। याशिवाय आणखी 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। या सर्वांवर आरोप आहे पुरेशी पडताळणी न करता निर्दोष व्यक्तींना जेलमध्ये टाकणे। सध्या या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू आहे। मित्रांनो, या घटनेने मोठे प्रश्न निर्माण केले। जर शिवानी जिवंत होती तर मृतदेह कोणाचा? डीएनए रिपोर्ट पूर्वी अटक का करण्यात आली? निष्पाप लोक जेलमध्ये गेले, त्याची जबाबदारी कोण घेणार? पोलीस तपासात एवढी मोठी चूक झाली कशी? आज संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा सुरू झालेली आहे। सोशल मीडियावर लोक विचारत आहेत की जर मुलगी जिवंत नसती तर कदाचित निर्दोष भाऊ आणि बाप आयुष्यभर आरोपी ठरले असते। एका चुकीच्या तपासामुळे एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते। जळगाव जामोद प्रकरणाने हे पुन्हा सिद्ध केले आहे। या प्रकरणावर तुमचं मत काय आहे आणि पोलिसांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धक्कादायक आणि सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।